हाय मैत्रिणींनो, युनिक रचनामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. तर उन्हामुळे कसं होतं, उन्हाळ्यामध्ये आपला जो चेहरा असतो तो काळवंडतो, ब्लॅक हेड्स येतात, व्हाईट हेड्स येतात, पुरळ येतात, म्हणजे पिंपल्स वगैरे जे काय असतात बारीक बारीक ते सगळे वरती येतात आणि फेस खराब करतात. आता काही मैत्रिणी म्हणतील की आम्ही घराच्या बाहेर पडत नाही, आम्ही घरातच असतो. जसे मी दिवसभर घरात असते आणि संध्याकाळची पण शक्यतो बाहेर पडत नाही, पण ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस मी कधीच बाहेर पडत नाही. पण तरी पण काय होतं, उन्हामुळे जे टेम्परेचर वाढलेलं असतं आणि तेव्हा आपल्याला जो घाम येतो आणि आपण 24 तास काही पाण्यामध्ये जाऊन बसू शकत नाही किंवा 24 तास आपण घाम कधीच पुसत नाही. त्यामुळे काय होतं, चेहऱ्याची जी स्किन आहे, स्किन सेन्सिटिव्ह होते आणि डार्कनेस येतो, स्पॉट्स येतात, ब्लॅक रेड इचिंग होतं. तर त्या सर्व गोष्टींसाठी हा एकमेव एक उपाय आहे जो मी आज फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे. होममेड फेस मास्क मी इथे बनवलेला आहे खास करून. त्यामध्ये मी यूज केला आहे कॉफीमुळे आपल्या जी फेसवरती टॅनिंग असतं आणि डेड स्किन असते ती पूर्णपणे निघून जाते. आणि हळद आणि बेसन पिठामुळे चेहऱ्याला स्किनला ग्लो येतो आणि दूध आणि सायमुळे स्किन एकदम सॉफ्ट आणि स्मूथ बनते. तर हे सगळ्यांचं मी एकत्रित मिश्रण केलं आणि ते क्रीमसारखं बनवलं आणि त्यानंतर ते फेसवरती लावलं. 5 मिनिट स्क्रबिंग करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मगाशी फेस कसा दिसत होता, आत्ता कसा दिसतोय. आता हात आणि फेसची स्किन यामध्ये पूर्णपणे कलरमध्ये फरक दिसतोय. जसं जसं मास्क सुटत चालला आहे तसं तसं स्किन ग्लोईंग होत चालली आहे. फेस वॉश केलेला आहे मी इथे साध्या पाण्याने. आता तुम्ही बघू शकता मी एकदम सॉफ्ट कापड घेऊन पुसून घेते, कारण मगाशी आपण स्क्रब करून घेतलेलं आहे. कोणतंही सोप वगैरे यावर यूज करायचं नाही आहे. हे ऑल स्किन टाईपसाठी युजेबल आहे आणि ऑल सीझन्समध्ये यूज करू शकता. काही साईड इफेक्ट्स होणार नाही आहेत. तर तुम्हाला इन्स्टंट स्किन ग्लोचा माझा जो फेस मास्क आहे, जो मी आज पहिल्यांदा ट्राय केला आणि पहिल्यांदाच बनवलेला आहे, याआधी मी कधी बनवलेला पण नाही आणि ट्राय केलेला पण नाही आहे. तर मला नक्की सांगा, हा तुम्हाला इफेक्टिव्ह वाटतोय का? तुम्हाला स्किनशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असतील तर नक्की ट्राय करून बघा. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. तोपर्यंत बाय.